नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या ब्रह्मपुरी शहरातील रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडले असून या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे फाटकजवळ दोन्ही बाजूला मोठे ब्रेकर असून त्यातच आता रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे व यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने येथून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना खोल खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अनेक मोठे जड वाहन येथे बंद पडून वाहतूक कोंडी होण्याच्या घटना घडत आहेत. संबंधित जबाबदार प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता सुरळीत करावे अशी मागणी केली जात आहे. काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती या म्हणीप्रमाणे रस्त्याने एकटेच जात असलेल्या एका सायकल स्वाराच्या अगदी पुढे एक मोठा वाघ आला. वाघाने काही करायचे आत या दरम्यान या मार्गाने जात असताना लघुशंकेकरता रस्त्याच्या कडेला रिकामी बस उभी करून थांबलेले एस टी चालक वाहकाने क्षणाचाही विलंब न करता प्रसंगावधान लक्षात घेता तात्काळ त्या सायकल स्वाराला बसमध्ये घेतले व त्याची वाघापासून प्राण वाचवल्याची घटना घडली. सविस्तर माहितीनुसार दिनांक 23 जुलै सायंकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान मांगरूळ गोविंदपूर मार्गावर घडलेल्या या घटनेत यशवंत तिमाजी खानदेवे वय 60 राहणार गोविंदपूर या सायकल स्वाराकरता ब्रह्मपुरी आगारातील बस क्रमांक MH06S8862 नागबीड गोविंदपूर अशी कामगिरी करत असलेले चालक विशाल मुलमुले व वाहक मनोज पत्रे हे राज्य परिवहन महामंडळाचे एसटीचे कर्मचारी हे देवदूत ठरले आहे. चालक विशाल मुलमुले व वाहक मनोज पत्रे यांच्या या धाडसी कार्याबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. ब्रह्मपुरी आगारातील अधिकारी यांचा मनमानी कारभार, चालक वाहकांची अमानवीय अयोग्य वागणूक प्रकरणात या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या मागणीकरता महाराष्ट्र एसटी कामगार सेना गडचिरोली विभाग संघटनेचे विभागीय सचिव नरेंद्र गाडगीलवार, ब्रह्मपुरी आगार अध्यक्ष भगवान येरमे, आगार सचिव भैरव गराडे यांनी विभाग नियंत्रक राज्य परिवहन गडचिरोली यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र सदर प्रकरणात न्याय न मिळाल्यामुळे दिनांक 20 जुलैपासून ब्रह्मपुरी आगारासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. दिनांक 23 जुलैला श्रीमती स्मिता सुतवणे विभाग नियंत्रक गडचिरोली, जयकुमार इंगोले आगार व्यवस्थापक ब्रह्मपुरी, जावेद अन्सारी विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी गडचिरोली, श्रीमती पूजा वासनिक वाहतूक निरीक्षक, श्री पुंडलिक नागतोडे वाहतूक नियंत्रक, श्री नवगडे सुरक्षा रक्षक यांनी ब्रह्मपुरी येथे उपोषण स्थळाला भेट दिली. उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण थांबवण्यात आले. यावेळी अनिल जित्तावार ब्रह्मपुरी ठाणेदार, सुरेंद्रभाऊ चंदेल शिवसेना जिल्हा प्रमुख अहिरी, अविनाशभाऊ गेडाम उपजिल्हा प्रमुख, विलास विखार, राजेश कांबळे, खेमराज तिडके, मोंटू पिलारे, नरेंद्र नारळ, आनंदसिंह चावला, तालुका प्रमुख शिवसेना वडसा उपस्थित होते. इन्स्टंट करिअर अकॅडमी ICA कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरीमध्ये दिनांक 23 जुलैला MKCLच्या जून व जुलै 2024 MSCIT परीक्षेमध्ये 100पैकी 100 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर व इतर विद्यार्थ्यांना कॉलेज बॅग देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुणाल दिगंबर मेश्राम मालडोंगरी, सागर गुणवंतराव लांजीवार ब्रह्मपुरी, भारत लेगीराम ठेंगरी कहाली, श्रावणी भास्कर सहारे ब्रह्मपुरी, प्रतीक प्रल्हाद राखडे खंडाळा, दीपा डिरेश्वर राखडे नांदगाव जानी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कार कार्यक्रमामध्ये इन्स्टंट करिअर अकॅडमीचे संचालक नामदेव विश्वनाथ कावडे, हेमंत इनकने व इतर विद्यार्थी हजर होते. स्टीम पोद्दार लर्न स्कूल ब्रह्मपुरी येथे पोद्दार प्रेपमध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. यश मिळवण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले ज्ञान, मार्गदर्शन आणि मार्ग गुरु आपल्याला देतात. गुरुपौर्णिमा हा आपल्या गुरूंच्या त्यांच्या निस्वार्थ योगदानाबद्दल आदर आणि आभार व्यक्त करण्याचा विशेष दिवस आहे. गुरुपौर्णिमा हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो, कारण या दिवशी महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्म झाला होता. हा दिवस साजरा करताना पोद्दार प्रेपच्या लहान विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुरूंची पूजा केली. मुलांनी आशीर्वाद घेतले आणि शिक्षकांना नमस्कार करून आपली भक्ती व्यक्त केली. नंतर शिक्षकांनी झाडाखाली बसून मुलांसोबत गायत्री मंत्राचा जप केला. प्राचार्य श्री प्रवीण ढोले सर, मुख्याध्यापिका प्रीती काळबांडे मॅडम यांची उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कुमारी स्नेह खुने मॅडमच्या कार्यक्रमाच्याच प्रभारी होत्या. ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्राध्यापक अतुलभाऊ देशकर यांच्या 27 जुलै वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी विधानसभेच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मपुरी येथील निवजाबाई हितकारी सभागृहात या शिबिराचे आयोजन 26 जुलै रोजी करण्यात आले आहे. नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूच्या वतीने शिबिरामध्ये विविध प्रकारच्या तपासणी करण्यात येणार असून शस्त्रक्रियेसाठी निदान झालेल्या रुग्णांचे मोफत ऑपरेशन प्राध्यापक अतुल देशकर यांच्यामार्फत
करण्यात येणार आहे। या शिबिराचा ब्रह्मपुरी विधानसभेतील व परिसरातील जास्तीत जास्त जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा ब्रह्मपुरी शहर अध्यक्ष तथा शिबिर संयोजक अरविंद नंदुरकर यांनी केले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।